लग्नात जाऊन नाचला? लग्नात? अरे पैसे मिळवण्यासाठी हे असलं काही करायची काय गरज होती तुला? हे असलं काही म्हणजे काय वाईट आहे बाबा? यश, लोक म्हणतील रिस्पुडांनी आपल्या मुलाला लग्नात पैशासाठी नाचवलं म्हणून. हो बाबा, मी तिथे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेलो होतो. लोक कशाला काही म्हणतील? सेलिब्रिटी असं एक चमचमणारं नाव दिलं की लग्नात नाचण्यासारख्या फालतू गोष्टीला सुद्धा व्हॅल्यू मिळते का? बाबा का फालतू म्हणताय यार? अहो, मोठमोठे सेलिब्रिटीज करोडो रुपये घेतात या लग्नांमध्ये नाचण्यासाठी. हो, अरे उद्या एखाद्या सुपरस्टारने कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं तर तू पण यश तेच करणार आहेस का? बाबा, मला वाटलं होतं की मी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली म्हणून कोणीतरी माझं कौतुक करेल. मला तुझा खरोखर अभिमान वाटला असता जर तू तुझी खरी रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडली असतीस. पण ते तर तू करतच नाहीयेस. एवढ्या दिवसात मला सांग, किती वेळा अभ्यासाला बसलायस तू? हा यश, तू मला म्हणाला होतास ना मी परीक्षेला बसणार आहे, पण तसं काही करताना तू मला दिसतच नाहीयेस. पण ही नाही ती थेरं करताना मात्र नको ते म्हणजे? बाबा नका ना चिडू असं बरोबर. नाही, मान्य आहे की तुम्हाला हे सगळं नाही आवडलंय, पण त्याने हे सगळं आजोबांसाठी केलंय, तेही त्याला ताप असताना. आणि काकी, त्याला हे सुद्धा कोणी विचारलं नाहीये की त्याचा ताप आहे का गेला. सगळे ओरडतायत नुसते त्याला. प्लीज समजून घ्या ना आमच्या ब्रोला, प्लीज. ए, तुम्ही दोघी आज जा बघू. पण का? जा आज जा तुम्ही दोघी. तू काय खाल्लंस का? नाही. गोळी देऊ तुला? हो. बरं थांब, पाणी आण. दादा, तू आता त्याला अभ्यासाबद्दल वगैरे नको विचारू. यश, अरे तू मला या इव्हेंट बद्दल आधी का नाही सांगितलंस? आपण व्यवस्थित प्लॅन केलं असतं ना. मला टेन्शन आलं होतं. बाबांना जरा जरी कळलं असतं तरी त्यांनी मला अजिबात जाऊ दिलं नसतं. यश पुरी, तू सगळ्यांपेक्षा लहान आहे ते विसरू नको. आई कायमच सगळ्यांपेक्षा लहान असणार म्हणून मी मनातलं बोलायचंच नाही. बोल यश, बोल. बाबा प्लीज समजून घ्या. मी एक एंटरटेनर आहे, एक आर्टिस्ट आहे. मी स्टेजवर परफॉर्म केलं काय किंवा एखाद्या लग्नात परफॉर्म केलं काय फरक काहीच पडत नाही. आणि मी जे केलंय आजोबांसाठी केलं. पण तरीही मला हे आवडलेलं नाहीये. या कामाला समाजामध्ये काहीही व्हॅल्यू नाहीये. बाबा कुठलंही काम खालच्या दर्जाचं नसतं असं तुम्हीच म्हणायचं. बाबा तुम्ही चुकीचे आहात असं नाही म्हणते मी इतकंच म्हणतोय की मीही चुकलो नाही. बोलू आपण नंतर, पण हे पैसे रिटर्न करायला सांगू नका. पॅट्रिक सर माझे गुरु आहेत म्हणून आपण त्यांना पैसे परत केले, पण हे माझे कोणीच नाही. दिस इज प्युअर बिझनेस अँड एंटरटेनमेंट. हो, आणि दादा आता आपल्याला या पैशांची गरज सुद्धा. खरंच त्याने एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे जबाबदारी घेऊन काम केलं. हे पैसे घेताना तू काही वाउचर साइन केलंय का, पैसे मिळण्यासंबंधीचे? नाही. या पैशाचा जो काही टॅक्स कॅल्क्युलेट होतोय तो भरून टाक ताबडतोब.
नोंदी नसताना अशा प्रकारे कॅश मध्ये व्यवहार करणं हे बरोबर नाहीये. आणि इथून पुढे असे व्यवहार करताना किमान आम्हाला अगोदर सांगत जा. हो. सांगितलं ना यश, उजवं पाय पहिलो टाकल्याचा परिणाम. हा बघ, हा तर सुपर वाला फोटो. मस्तच आहे. वाव, चला. काय कमाल फोटोज आहेत रे. सॉलिड आहे एकदम. पण ब्रो, मी कधी अटेंड करणार आहे असं लग्न? वाट बघ, आपल्याकडे हे असं लग्न होणं इम्पॉसिबल. सगळे मोठमोठे बिझनेसमॅन, हाय सोसायटीचे लोक, सगळे श्रीमंत लोक तिकडे आले होते. खूप धमाल केली आहे. ब्रो, जेवायला काय होतं तिकडे? कधीतरी वेगळा विचार कर ग. सारखं काय आपलं खायचं चुकतं तुला? पण तरी सांगतो, तिथे मेनू मध्ये चायनीज, इटालियन, थाय, मेक्सिकन, साऊथ इंडियन 10-12 प्रकारच्या आईस्क्रीम सोबत काय नाही नाही त्या गोष्टी होत्या का तिकडे. तू हे सगळं खाल्लं? येस तर तू एवढं सगळं खाल्लं तर पोट फुटेल ना माझं. मी जरा डायटिंग करतोय सध्या. सेलिब्रिटी म्हटल्यावर करावं लागतं. आपण तरी जे आवडत होतं ते थोडं थोडं खाल्लं. पण ब्रो, तू फर्स्ट टाइम बाबांना न घाबरता त्यांच्याशी एकदम बिंदास मॅन टू मॅन बोललास आणि त्यामुळे त्यांना हे एक्सेप्ट करावंच लागलं. म्हणजे परफॉर्मन्स चांगला झाला म्हणून मी खुश होतो. आज मी बोलू शकलो ते टीनामुळे. बरं, बरंच काही होत चाललंय आजकाल टीनामुळे. ब्रो, तू हा परफॉर्मन्स पण टीनामुळेच केलास ना? तिच्याचमुळे मिळाली. ती लोक सगळी तिच्याच ओळखीची होती. आणि तुला सांगतो, गॉड ओ गॉड, मेलो. काय झालं? सोनाली. हॅलो. अक्कल नाहीये का तुला? घरी पोहोचलायस ते सांगता येत नाही. तुला माहितीये तुझ्यासाठी मी पिक्चरला गेले नाहीये. आणि काय रे, हा फक्त मदत हवी असली की आठवते सोनाली. अगं हो हो हो, किती ओरडणार आहेस? जरा दम खा. ऐक, घरी आलो आणि आल्या आल्या राडे झाले. बाबा सुद्धा चिडले. ओ, मग आता? आणि आता शांत झालेत ते, पण ह्यातच सगळा वेळ निघून गेला. आणि मी आता स्वानूशी बोलत होतो आणि नंतर तुला लगेच कॉल करणारच होतो मी. काही नाही ग, खोटं बोलतोय तो. आणि तो विसरला तुला फोन करायला. ते तुला काही पडलेलंच नाहीये ना माझं? तसं काही नाहीये. मी तुला सगळे डिटेल्स सांगणारच होतो. नुसतंच सांगणार आहेस? ट्रीट दे मला आधी. मॅड, तुझा जीव वाचवलाय मी. काय? चल. हा, ते ट्रीट तर मी देईनच, पण कसं आहे, त्यासाठी तुला भेटावं लागेल ना मला. मी फ्री असते, तूच बिझी झालाय. का, तुझ्या एक्झामचं काय झालं? अच्छा, हेही विसरला. संपलीये. सॉरी 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 सॉरी. एक काम कर, तू सकाळी घरीच ये. ओके, आपण एकत्र जाऊ हॉस्पिटलला. जाता जाता मी तुला सगळं सांगू आणि ट्रीट सुद्धा देईन. ओके, तू भेटणार आहेस हीच ट्रीट आहे माझ्यासाठी. येस येस, शुअर, नक्की. गुड. बरं चल, आता झोप तू, मी पण झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. अजून रागवलंय का तुम्ही? नाही का? मी विचार करतो. मला धक्काच बसला हो ऐकून. हा कोणाच्या तरी लग्नात जाऊन नाचला ते. म्हणजे स्पर्धेत भाग घेणं वेगळं आणि असं कोणाच्या तरी लग्नात जाऊन नाचणं वेगळं ना. रमा,
मला ना वेगळीच काळजी वाटते. का हो, काय झालं? अहो बोला ना पटकन, काय झालं? हे लकात झगमगणार जग जे आहे ना ते आपलं नाहीये. गरजेपुरता पैसा मिळाला यातच समाधान मानत आलोय आपण आजवर. आणि मुलांना सुद्धा हेच शिकवलंय. तुम्हाला असं म्हणायचंय का आपलं यश बदललंय? नाही, बदलला नाहीये अजून. पण काय ना, कोवळं मन असणाऱ्या या वयामध्ये अचानक असा भरपूर पैसा यायला लागला की भरकटणारी मुलं बघितली आणि मग सुरू होतात व्यसनं, नको त्या मार्गाला जाणं, नाही ते वागणं. गरजेपेक्षा जास्त पैसा असा अचानक मिळायला लागला ना की माणसाचं अधःपतन सुरू होतं. अगदी खरंय तुमचं. पण आपल्या यशवरचे आपले संस्कार अजूनही शाबूत येतो. त्यांनी ही जी सगळी मेहनत केली ना, ते त्याला मी दागिने गहाण ठेवते हे पटलं नाही म्हणून. मला सांगा, आपल्या यशच्या वयाची किती मुलं असा विचार करतात? अहो त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे कष्ट दिसतही नाहीत. ते आपल्या यशला दिसतात. मला नाही वाटत आपला यश भरकटेल, हो ना? झोपा आता, नका जास्त विचार करू. नाही, राहू दे रमा, मी जागा आहे अजून थोडा वेळ. आनंद, 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 कसा आहे माझा ड्रेस? छान. मी मोठी कधी होणार? बाळा, तू रोजच मोठी होतीये. अरे आई एवढी म्हणजे असे चांगले चांगले ड्रेसेस घालता येतात ना, इकडे तर स्कूल युनिफॉर्म घालायला लागतो. आम्ही तुझ्या एवढे होतो ना तेव्हा स्कूलला जाताना युनिफॉर्म घालूनच जायचो. आणि पूजेच्या दिवशी घातलास की तू छान ड्रेस. आणि एक मिनिट, अजून एक आहे, तुझ्या ब्रोच्या गिफ्ट वाउचरवर घेतलेला, विसरलेस? हा पण तेव्हाच घेतलाय ना. हा, नाहीतर एवढा महागडा ड्रेस कुठे परवडणार आहे आपल्याला? आनंद, आमच्या ऑफिसच्या लेडीज क्लबची किटी पार्टी आहे म्हणून घातलाय ड्रेस. खरं तर सगळ्या मैत्रिणी माझ्या मागे लागल्या होत्या यशला घेऊन ये म्हणून, पण एकीने सुद्धा मानधनाचं नाव नाही काढलं. त्यांची अपेक्षा असेल मी असंच यशला घेऊन यावं. अरे असं कसं? आफ्टर ऑल ही सेलिब्रिटी. हाच तरी इश्यू आहे. सगळीकडे त्याला बोलवणार, सगळीकडे आपण मानधन मागणार आणि सगळीकडे त्याच्या अटेंडन्सलाही पैसे मिळत आहेत. हे यशच्या लक्षात आलं ना की तो त्याच्याच मागे लागला आणि याचीच दादाला भीती आहे. काल काय झालं ते कळलं वाटतं. सकाळी पप्पा आला ना तेव्हा तू आवरत होतीस हा? त्या काकीने सगळं सांगितलं पप्पाला. बाळा, तू का आमच्या मध्ये बोलतेस? आणि काल तू आणि स्वानंदीने किती आगाऊपणा केलाय हेही सांगितलंय मला तुझ्या काकूने. तुझं आवरलंय ना? चल निघ लवकर. भाऊजी पण ना फार टोकाचं रिॲक्ट करतात. अश्विनी, यामध्ये दादाचं कुठे चुकलंय असं मला नाही वाटत. तू कसा भाऊजींना चुकीचं ठरवशील? तू तर त्यांचा भक्त. तू आणि भाऊजी जुन्या विचारांना कवटाळून बस. यश खूप मेहनत घेऊन वर आलाय, 4 झालाय तो आता. मग पैशांची अपेक्षा केली तर कुठे चुकलं?
उद्या गरज पडली ना तर ही माणसं नाही, पैसाच येतो मदतीसाठी. बाबांचं बिल भरायला कुणी येणार? हा बोल. आज भेटणार आहेस ना आनंद? नाही, आज नाही जमणार. हॉस्पिटलची ड्युटी आहे मला. ओके, मग मी पण चक्कर मारते हॉस्पिटलला. ठीक ओके, बाय. कुणाचा फोन? ऑफिस मधलं कलिग आहे. ओव्हर टाइम जमणार आहे का विचारतो. नक्की ना? ओव्हर टाइमच्या नावाखाली दुसरं काही नाही ना? म्हणजे काय? तू फोन चेक करावा तर. नाही रे, मस्करी करत होतो. चल येते. चल आनंद, बाय. उशीर होईल यायला. हा, बाय. हो, सांगतो मी. सरकार निळकंठ रिसबुडांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय. म्हणजे आत्ताच डॉक्टरांचा फोन आला होता. म्हणाले आपण जास्त दिवस आयसीयू मध्ये नाही ठेवू शकणार. लोकांना डाऊट येईल. अजून काही दिवस राहू दे त्याला तिथं. डॉक्टरला म्हणावं चांगलं चापून चोपून दिलं, म्हणजे बिल भराच्या टायमाला त्या रिसबुड फॅमिलीची हालत खराब झाली पाहिजे. आणि त्यावेळी मी त्यांना मदत करणार. हा आमदार रवींद्र चौधरी. आणि नंतर मग काय त्याची मान वर येत नाही. मी सांगेन तेच करावं लागेल त्याला. आणि शेळके, अजून एक काम करा, म्हणजे त्या रिसबुडच्या डोक्यावरचं टेन्शन आणखीन वाढेल. त्या यशला आणखीन वर चढवा. यश आपला एरियातला टॅलेंटेड पोरगा आहे, नाही का? तो टॉपला गेला पाहिजे. शेळके, काहीतरी करायला पाहिजे. हा सोनू? हो पप्पा. करूया काहीतरी. काहीतरी करायला पाहिजे शेळके. करूया करूया काहीतरी करूया. हॅलो. येस हॅन्सम. गुड मॉर्निंग. आज एवढ्या सकाळी सकाळी? हो, मुद्दाम कॉल केला. काल रात्री उशीर झाला ना घरी जायला लग्नातून, सो काल नाही केला, आता केला. घरी सगळं ओके ना? काही प्रॉब्लेम नाही झाला ना? नाही नाही, एव्हरीथिंग इज ओके. कितना रिस्पॉन्सिबिलिटी लिया तुमने. एवरीवन मस्ट बी सो हॅपी, राइट? हो हो, घरचे खूप खुश आहेत. कूल या, दॅट्स व्हेरी गुड. चलो आपण रिहर्सल्सला भेटूया, ठीक आहे? हो चालेल, भेटू. जाम खुश दिसतोयस तू. नाही, कोणाचा फोन आला ते नाही विचारणार मी. डोंट वरी. काका असं काही नाही यार. काही नाहीये. घे प्रॅक्टिस बॅग. बर, काल मी तुझी बाजू घेतली, पण आता सांगतो ते ऐक. अशा छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन ना एक्सपोज नको करू स्वतःला. आता तुला बोललो ना मी, हे सगळं आजोबांसाठी केलंय. हो बरोबर आहे, पण आता नको. तू असं इझिली अवेलेबल होतोयस असं कळलं ना लोकांना, तर तुझी व्हॅल्यू कमी होईल. हाय सुनील काका. हाय यश. हॅलो. चल चल, जायचंय ना आपल्याला हॉस्पिटलला. अरे हो, चल चल निघूया. बरं आहे का? तुम्हाला न्यायला तुमच्या खास मैत्रिणी वगैरे येतात. आमच्या नशिबात नव्हतं बुवा आज. बरं, तुम्ही वा पुढे, मी येतो मागून. दादाला ऑफिसला सोडायचंय. हो ठीक आहे. यश, यश, बरं झालं बाई थांबलास. अरे तुला अंगारा लावायचं आहे. बरं, हे यांच्या उशीपाशी ठेव आणि जमलं तर त्यांच्या कपाळाला लाव. हो लावतो. आणि एक, मला ना काल तुझ्याशी एकट्याशी काही बोलताच आलं नाही. म्हणजे बाकीच्यांचं काही असू दे,
मला तुझा अभिमान वाटतो. तू जे तुझ्या आजोबांसाठी केलंस ते माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आलो आलो. सांभाळ. आजी येतो. आजोबा, आजीने तुमच्यासाठी अंगारा पाठवलाय तुमच्या कपाळाला लावायला. नको रे, उशी खाली ठेव. आजोबा तुम्ही माझं अजिबात ऐकू नका. ठीक आहे माझं जाऊ द्या, आजीसाठी तरी करा आजोबा. यश, अरे तुझ्या आजोबांची प्रकृती आता सुधारते. मग घरी कधी नेऊ शकतो त्यांना? नाही अरे, त्यांना अजून काही दिवस इथंच ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल. मग बघू ना डिस्चार्जचं. बरं, बाबा आता उठे कुठे गेले? ते जस्ट बाहेर गेले आजोबांसाठी नारळ पाणी आणायला. ओके, गुड गुड. बरं, ते आले की मला भेटायला सांग, ठीक आहे? सोबत तुम्ही माझं अजिबात ऐकू नका. गप रे, किती बोलशील. सोनाली, बळा बस ग तू. यश, गायत्री म्हणाली की तू त्या भविष्याचं खूप मनाला लावून घेतलेस. बरं झालं आजोबा तुम्हीच विषय काढलात. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तू मला यशस्वी झालेला हवा आहेस. पण आजोबा तुम्हाला जर काही झालं असतं तर? मुळात तुझ्यामुळे मला काही झालं हे मनातून काढून टाक. अरे उलट आता मी बरा होतोय याचा आनंद मान. सोनाली, हा आजोबा. खूप धावपळ केलीस तू. खर तर मला तुला थँक्यू म्हणायचं होतं, पण तू माझ्या यश सारखीच आहेस. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. सदा सुखी राहा बेटा. यश, अरे ती तुझी दुसरी मैत्रीण, काय बरं नाव तिचं? हा, टीना. ती इथे आली तर भेटव मला. हो, ती रिहर्सलला भेटेल मला तेव्हा सांगतो. हे काय, दादा कुठे गेला? अरे नारळ पाणी आणायला गेले आजोबांसाठी. अच्छा, बरं झालं तू आलास. मला तसंही उशीर होतोय, मी पळतो आता. ओके आजोबा, मी निघतो. उशीर झाला ना ओरडा बसेल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.